नमस्कार मित्रांनो, आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्यासाठी खुशखबर आहे। आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ झालेली असून या ठिकाणी त्यांचे मानधन अदा करण्यासाठी शासनाने नवीन GR काढून या ठिकाणी निधी मंजूर केलेला आहे आणि तो निधी आता त्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे। तर मग ही रक्कम एकूण रक्कम आहे 827 कोटी 20,31,000 एवढा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे। तसेच इतर काही महत्त्वाच्या सूचना या GR मध्ये केलेल्या आहेत। तर या GR मध्ये काय सांगितले आहे त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मग या ठिकाणी आपण बघू शकता की केंद्र पुरस्कृत ही योजना आहे। मग या योजनेअंतर्गत सर्वसाधारण या ठिकाणी सन 2024-25च्या राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना नोव्हेंबर 2024 या कालावधीत मोबदला म्हणून 827 कोटी 20,31,000 इतकी रक्कम वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे। महाराष्ट्र शासन सार्वजनिक विभाग दिनांक 10 डिसेंबर 2024 हा GR आहे। मग आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचे पगार 5,000 आणि 6,200 इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला होता। मग 14/3/2024च्या शासन निर्णयानुसार आशा स्वयंसेविका यांना 5,000 व गटप्रवर्तक यांना 1,000 रुपये वाढवून देण्यात आलेले होते। मग शासन निर्णयामध्ये काय आहे दिलेले आहे ते बघूया। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना मोबदला अदा करण्यासाठी सन 2024-25 मध्ये 328 कोटी 67,99,000 व 2024-25च्या पावसाळी अधिवेशनात मंजूर केलेले 854 कोटी 8 लाख असे एकूण झाले 1,182 कोटी 76,45,000 इतकी तरतूद शासनाने अर्थसंकल्पात केली। सदर मंजूर तरतुदीनुसार आशा स्वयंसेविका व आशा गटप्रवर्तक यांना नोव्हेंबर 2024 या 1 महिन्याच्या कालावधीसाठी जी रक्कम लागते ती किती आहे 827 कोटी 2,31,000 एवढी जी रक्कम आहे ती या ठिकाणी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। त्यानुसार या ठिकाणी हा पगार करायचा आहे। म्हणजे आशा स्वयंसेविका यांना लगेच या ठिकाणी सर्व रक्कम या ठिकाणी त्यांचा पगार मिळणार आहे। मग या ठिकाणी त्यांनी स्पष्ट सूचना दिली आहे की हा निधी थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावा। मग या ठिकाणी हा तक्ता बघू शकता। सदर प्रस्तावित खर्च खालील प्रमाणे नमूद लेखा शीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व तो सन 2024-25 साठी मंजूर करण्यात आलेल्या उपलब्ध तरतुदीतून भागवण्यात यावा अशा पद्धतीचा आहे। इथं माहिती दिलेली आहे। सदर अनुदान बिनशर्त आहे। सदर शासन निर्णय जर आपल्याला बघायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा GR या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल। तरी मित्रांनो, अशा पद्धतीने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या वेतनाची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि हे वेतन लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।